नमस्कार माझे सारे प्रिय विद्यार्थी, सूर्यबाईंच्या वर्गामध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कालच्या माझ्या तासाला मी TITचा म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वीच्या वर्गांना जो मराठी विषय जो आहे त्याचा पेपर सुरू केलेला 2019चा, त्याचे 10 प्रश्न मी माझ्या कालच्या भागामध्ये घेतले। आता उरलेले जे आहेत 11 ते 20 जे आहेत ते मी आजच्या भागात घेणार आणि पुढच्या भागामध्ये उरलेले 21 ते 30 असे 30 मार्कांचा जो मराठीचा पेपर आपल्याला येतो त्याचं मी सिरीज सुरू केलेली आहे। तर कालचा जो भाग जर तुम्ही पाहिला नसाल तर तो जरूर पहा, 1 ते 10 भाग। बरं, मी ते भाग शिकवताना फक्त तेवढेच प्रश्न घेत नाही, तर त्या प्रश्नावरून इतर सुद्धा म्हणजे जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय पण समजावून सांगते। त्यामुळे तुम्हाला जर प्रश्न दुसरा असा फिरवून आला त्याच्यावरून तरी तुम्हाला सहज तो पेपर सोडवायला सोपा जाईल आणि मराठीचा तुमचा अभ्यास त्या माझ्या तासाला व्हिडिओला तुमचा पूर्ण होऊन जाईल। तर आज मी आता माझा पुढचा तास सुरू करते। माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर आपण सुरुवात करूया। हा जो पुढचा प्रश्न आहे म्हणजे 10वीच्या नंतरचा 11वा प्रश्न आहे, त्याची आता आपण सुरुवात करूया। तर 11वा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती? बघा, आता त्यांनी विचारलाय प्रश्न, आपल्याला फक्त नीट वाचायचा आहे। अचूक, अचूकचा अर्थ काय होतो? बरोबर। म्हणजे ती अचूक नसलेली जोडी आपल्याला म्हणजे बाकीच्या ज्या 3 आहेत त्या काय आहे बरोबर असणार आणि एक कोणती तरी चुकीची जोडी असणार, ती आपल्याला ओळखायची आहे। तर पहिलं आहे धरती आकाश। आता धरती म्हणजे आपल्याला कळते जमीन, आकाश ही विरुद्धार्थीच आहे। होय नाही विरुद्धार्थी आहे। अवघड म्हणजे कठीण आणि सोपे म्हणजे सोपेच, तर ही पण विरुद्धार्थी आणि हिते दिले त्यांनी सुलभ आणि सोपे। सुलभचा अर्थ सोपे, त्यामुळे ही जोडी जी आहे समानार्थीची आहे आणि बाकीच्या उरलेल्या 3 आहेत त्या विरुद्धार्थी आहे। त्यामुळे आपला अचूक पर्याय कोणता आहे? हा आहे। आलं लक्षात? तर हा पर्याय 4 जो आहे तो आपला बरोबर पर्याय आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे अचूक शब्द ओळखा। आता हा जो प्रश्न आहे असा प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका ह्याच टाईपवर असते, फक्त थोडेसे बदल केलेले असतात, वेगळे शब्द असतात। आता इथे अचूक शब्द ओळखा म्हणजे हे 4 त्यांनी पर्याय दिलेले आहेत, ते 4 जे आहेत त्यांनी शुद्ध लेखनामध्ये चुका केलेल्या असतात। अगदी थोडंफार आपल्याला नीट त्याच्यासाठी लक्ष द्यायचं असतो। 4 पर्याय दिले त्यांनी, आदरणीय, आदरणीय बघा इथे पहिली वेलांटी दिली आहे, इथे न नळातला वापरलाय आदरणीय आणि इथे पण न नळातला वापरून त्याला काय केलेलं आहे त्यांनी पहिली वेलांटी दिलेली आहे। अर्थातच आदरणीय नळातलं न लिहितच नाही, त्याला बाणातलाच न वापरतात आणि नी दुसरा असतो आदरणीय असं आपण बोलतो, त्यामुळे पर्याय 1 हा बरोबर आहे। पुढे जाऊया। आता म्हण सुद्धा असते, हेच प्रश्न असतात, असेच प्रश्न असतात, शब्द फक्त वेगळे वेगळे बदललेले असतात। बाकी अचूक शब्द ओळखा, विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखा, म्हण पूर्ण करा, हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला म्हणजे टाईप जो असतो प्रश्नाचा तो एकच सारखा असतो, फक्त त्याच्यामध्ये मग त्यांनी काय केलेलं असतं टाईप मध्ये समानता असते, फक्त त्यांनी काय केलेले प्रश्न ते बदललेले असतात। आता म्हण पूर्ण करा, ज्याची खावी पोळी त्याची। आता पुढची म्हण आपल्याला पूर्ण करण्यासाठी त्यांनी 4 पर्याय दिलेले आहे। बघा बरं कोणती कोणती दिली आहे? करावी चहाडी, करावी निंदा, भरावी जोळी आणि वाजवावी टाळी। अर्थातच सगळ्यांना माहिती असेलच ही म्हण आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे। पुढे जाऊया। सम्राट सिंह। आता तुम्हाला सर्व नाटकांचे म्हणजे जे लेखक आहे, पुस्तकांचे लेखक आहे, ते तुम्हाला काव्य संग्रहाचे कवी आहे ते तुम्हाला पाठ करायचेच आहे, कारण नाटकांचे लेखक वगैरे विचारले जातात, पुस्तकांचं नाव दिलं जातं प्रसिद्ध। आता इथे दिले सम्राट सिंह। सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? 4 पर्याय आहेत, विवा शिरवाडकर, रा ग गडकरी, प्र के अत्रे आणि रत्नाकर मतकरी। अर्थातच सम्राट सिंह या नाटकाचे लेखक आहेत प्र के अत्रे। म्हणजे असं म्हणतात की शेक्सपियरने जे नाटक लिहिलेलं त्यावरून प्र के अत्रेने सम्राट सिंह हे नाटक लिहिलेलं आहे असं म्हणणं आहे। असो, आपल्याला सम्राट सिंह नाटकाचे लेखक कोण आहेत ते बघायचे, तर प्र के अत्रे।
पुढे आहे सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्य संग्रहाचे कवी कोण? आता हा जो काव्य संग्रह आहे सांध्य पर्वातील वैष्णवी, कोण बरं? आपल्याला ह्याच्यावर पाठांतर केल्याशिवाय कोणतीही युक्ती याला नाही आहे. पाठांतर करणं हेच याच्यावर एक उपाय आहे. तर सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्य संग्रहाचे कवी कोण? तर इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट आणि ग्रेस हे 4 त्यांनी पर्याय दिलेले आहेत. तर 4 पर्यायातलं योग्य उत्तर आहे ग्रेस. आता ग्रेस हे त्यांनी लिहिलेलं टोपण नाव आहे, त्यांचं खरं नाव आहे माणिक गोडभाटे. असू दे, आपल्याला पर्याय दिलेला आहे ग्रेस, आपल्याला काय करायचंय? ग्रेस लिहायचं आहे. हे झाले 5 प्रश्न. आता पुढचे 5 प्रश्न मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत. तर आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. 16वा प्रश्न आहे संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. आता हे विभक्तीचा प्रकार आहे. संबोधनयुक्त जे प्रथमा, द्वितीय, तृतीय विभक्ती आहे त्याच्यातला 8वी विभक्ती संबोधनयुक्त. आणि संबोधनयुक्त कधी बोललं जातं? ज्यावेळी आपण एखाद्याला हाक मारतो. मग हाक मारताना आपण मित्रांनो असं हाक मारतो, मैत्रिणींनो अशी हाक मारतो. मग आता ह्याच्यामधलं कोणता शब्द तुम्हाला दिसतोय? ते देवी, देवतांनो, देव आणि देवता. आता हाक मारताना आपण काय म्हणणार? देवतांनो. तर संबोधनयुक्त शब्दरूपला नो लागतं, कारण आपण हाक मारताना त्यांना काय करतो? नो म्हणतो. नो म्हणजे ते जर काही नाव असेल वगैरे त्याला नो लावलं जातं, म्हणून देवतानो हा अचूक पर्याय आहे. ओके. पुढे आहे पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्य प्रकार ओळखा. बघा हा परत सांगते. पंतप्रधान म्हणाले की, आता हे जे वाक्य आहे पंतप्रधान म्हणाले हे एक वाक्य आहे आणि युवकांनी उद्यमशील बनावे हे एक वाक्य आहे. आणि ही 2 वाक्य की या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत. लक्ष घ्या. आणि आता त्यांनी विचारले वाक्य प्रकार ओळखा. केवळ वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे की वाक्य रूपांतर आहे? अर्थातच हे वाक्य रूपांतर नाहीये. केवळ वाक्यामध्ये एकच वाक्य असते, एक साधं वाक्य असे विधान केलेलं असतं, त्याला केवळ वाक्य म्हणतात. संयुक्त वाक्य ज्यावेळी असतं त्यावेळी ते आणि, अथवा ह्या पर्यायांनी जोडलेलं असतं. 2 वाक्य असतात ती वेगवेगळी. परंतु मिश्र वाक्यामध्ये की वगैरे ह्या शब्दांनी, की, का ह्या शब्दांनी ती 2 वाक्य जोडलेली असतात. अर्थातच हे सुद्धा मिश्र वाक्याचा प्रकार आहे. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. मग की या उभयान्वयी अव्ययाने जोडलेला आहे आणि ते मिश्र वाक्याच्या प्रकारात येतं. त्यामुळे तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढे जाऊया. 18वा प्रश्न आहे भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. आता इथे बघा उपसर्ग ओळखायचा आहे. उपसर्ग आणि प्रत्यय घटित असे 2 प्रकारचे शब्द असतात. उपसर्ग हा जो मुख्य शब्द आहे त्याच्या आधी लागतो, प्रत्यय आहे तो शब्दाच्या नंतर लागतो. आता हा जो त्याने शब्द दिलेला आहे तो आहे भरधाव. काय आहे शब्द? भरधाव. मग मी तुम्हाला सांगितलं उपसर्ग हा नेहमी शब्दाच्या आधी लागतो. म्हणजे धाव आहे ह्याला भर हे उपसर्ग लागलेलं आहे. त्याने उपसर्ग दिलाय, उपसर्ग हा आधीच लागतो. त्यामुळे भर हा ह्याच्यातला काय आहे? अचूक पर्याय आहे. आता 4 पर्याय दिले त्यांनी, धाव, व, भ आणि भर. मग भर हा काय झाला? अचूक पर्याय आहे. पुढे जाऊया. 19वा प्रश्न आहे आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? बरं बघा, आई आणि वडील, आई असेल किंवा वडील असेल, त्यांनी पर्याय दिला आई किंवा वडील यांना पत्र लिहिताना आपण काय लिहितो? आई वडिलांना पत्र लिहिताना नेहमी तीर्थरूप लिहिलं जातं. मग तीर्थ स्वरूप कोणाला म्हटलं जातं? तर जे आई वडिलांच्या दर्जाचे आहेत, म्हणजे काका काकी असतील, मामा मामी असतील, म्हणजे जे आई वडिलांच्या जवळचे नातेवाईक त्या दर्जाचे, समजलं ना, काका मावशी वगैरे, त्यांना तीर्थस्वरूप म्हटलं जातं आणि आई वडिलांना तीर्थरूपच म्हटलं जाते. आता त्यांनी इथे 2च पर्याय दिले, तीर्थस्वरूप आणि तीर्थरूप, पण अशुद्ध आणि शुद्ध दिलेले आहे. आता तीर्थ हे दुसऱ्या ह्याच्यामध्येच लिहिलं जातं नेहमी, दुसरी त्याला वेलांटी लागते. आलं लक्षात? मग इथे तीर्थस्वरूप आहे ते 2 प्रकारे लिहिलेलं आहे. पहिली वेलांटी दिली आहे, तिला दुसरी वेलांटी दिली आहे. आणि इथे तीर्थरूपला पण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. मग तीर्थरूप जर आई वडिलांना म्हटलं जाते तर अचूक पर्याय कोणता आहे? तिसरा आहे. ओके. आता 20वा प्रश्न पाहूया. मराठी वर्णमालेतील आणि आहा यांना काय म्हणतात? पर्याय दिले बाराखडी,
स्वरादी, व्यंजन आणि शब्द. बाराखडी म्हणजे आपल्याला तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, आ इ उ उ ए ऐ ओ औ अम आहा ही बाराखडी आहे. पण आणि आहा यांना स्वरादी म्हटलं जाते. का बरं? कारण यांचा उच्चार करताना आधी स्वराचा उच्चार होतो, आहा, म्हणून ह्यांना काय म्हणतात, स्वर आदी म्हटलं जाते. व्यंजन तर म्हटलंच जात नाही, कारण व्यंजन म्हणजे क ख ग घ यांना व्यंजन म्हणतात. आणि शब्द कशाला म्हणतात? जे अक्षरापासून तयार होतात ते शब्द. आलं लक्षात? मग आणि आहा ह्यांना काय म्हटलं जाते, स्वरादी, कारण त्यांच्यामध्ये उच्चार करताना आधी स्वराचा उच्चार होतो, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हटले जाते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो. धन्यवाद.